नमस्कार. महाटेट परीक्षेमध्ये गणित हा विषय खूप अवघड वाटतो का? तर आता काळजी करू नका, कारण आज आपण तोच सोपा करणार आहोत. या विश्लेषणामध्ये आपण फक्त प्रश्न नाही सोडवणार, तर त्यामागची जी संकल्पना आहे ना, ती समजून घेणार आहोत, जेणेकरून गणितावर आपलं प्रभुत्व येईल. मग तयार आहात? चला तर सुरुवात करूया. हे बघा, आपलं लक्ष हेच आहे, महाटेटची अधिकृत प्रश्नपत्रिका. हो, मला माहिती आहे, हे बघून थोडं दडपण येऊ शकतं. पण विश्वास ठेवा, हे विश्लेषण संपल्यावर आपल्या सगळ्यांना आत्मविश्वास वाटेल की आपण यावर नक्कीच विजय मिळवू शकतो. इथे एक गोष्ट लक्षात घ्या, आपण फक्त उत्तरं नाही शोधणार आहोत, तर प्रत्येक उत्तरामागे जे कारण दडलेलं आहे ना, ते शोधणार आहोत. कारण बघा, एकदा का आपल्याला का आणि कसं हे समजलं ना, की मग कोणताही प्रश्न अवघड वाटत नाही. आणि हीच खरी यशाची गुरुकिल्ली आहे. तर मग आजच्या आपल्या प्रवासाचा हा आहे नकाशा. आपण भूमितीच्या काही रहस्यांपासून सुरुवात करणार आहोत, त्यानंतर अंकगणितातील काही महत्त्वाच्या युक्त्या बघणार आहोत आणि सगळ्यात शेवटी आपली स्वतःची एक विजयी रणनीती तयार करणार आहोत. म्हणजे प्रत्येक टप्प्यावर काहीतरी नवीन शिकायला मिळणार आहे. तर मग आपला पहिला थांबा आहे भूमिती. एक गोष्ट माहिती आहे का, की महाटेटमधले भूमितीचे जे प्रश्न असतात ना, ते एका विशिष्ट शैक्षणिक सिद्धांतावर आधारित असतात. चला तर मग आज हेच रहस्य उलगडूया. आणि ती गुरुकिल्ली आहे व्हॅन हिले मॉडेल. हे नाव जरा लक्षात ठेवा. हे मॉडेल आपल्याला काय सांगतं की विद्यार्थी भूमिती कशी शिकतात, आणि जे परीक्षक असतात ना, ते याच मॉडेलचा वापर करून आपली समज किती आहे हे तपासतात. म्हणून हे मॉडेल समजून घेणं म्हणजे अर्धी लढाई जिंकण्यासारखंच आहे. तर व्हॅन हिले मॉडेलनुसार भूमिती शिकण्याचे एकूण 5 स्तर आहेत. म्हणजे बघा, 0 स्तरावर फक्त आकार ओळखण्यापासून सुरुवात होते आणि मग 4थ्या स्तरापर्यंत जटिल सिद्धांत समजण्यापर्यंतचा हा प्रवास आहे. महाटेटमध्ये विशेषतः सुरुवातीच्या स्तरांवर जास्त लक्ष दिलं जातं. चला, स्तर 0 म्हणजेच प्रत्यक्षीकरण टप्प्यापासून सुरुवात करूया. या स्तरावर लहान मुलं भूमितीकडे कसं बघतात माहितीये? ते काही गुणधर्म वगैरे बघत नाहीत. त्यांच्यासाठी वर्तुळ म्हणजे गोल, कारण ते चेंडूसारखं दिसतं, आणि त्रिकोण म्हणजे त्रिकोण, कारण तो समोशासारखा दिसतो. म्हणजे फक्त दिसण्यावर आधारित ओळख असते. आणि आता बघा जादू. हा प्रश्न थेट परीक्षेमधून घेतलेला आहे. यात काय विचारले की प्राथमिक अवस्थेतली मुलं आकारांचं वर्गीकरण कशाच्या आधारे करतात. आता आपल्याला हे चांगलंच माहीत आहे की हे व्हॅन हिले मॉडेलच्या पहिल्या स्तराचं म्हणजेच प्रत्यक्षीकरण टप्प्याचं उत्तम उदाहरण आहे. पाहिलंत, सिद्धांत समजल्यावर उत्तर किती सोपं होतं. ठीक आहे, सिद्धांत तर आपण बघितला. आता वेळ आहे प्रत्यक्ष कृतीची. चला, भूमितीमधला एक महत्त्वाचा विषय घेऊया, कोन, आणि बघूया की हे ज्ञान आपल्याला उदाहरणांमध्ये कसं वापरायचं आहे. कोणांशी संबंधित प्रश्नांमध्ये ना, हे 2 शब्द नेहमी येतात, कोटिकोण आणि पूरक कोण. हे लक्षात ठेवायची एक सोपी युक्ती सांगतो. कोटी हा शब्द काटकोनाशी मिळता जुळताय, म्हणजे 90 अंश, आणि पूरक कोण म्हणजे सरळ रेषेतला कोण, म्हणजे 180 अंश. सोपं आहे. चला आता यावर आधारित एक प्रश्न सोडूया. प्रश्न असा आहे, एका कोनाचा कोटिकोण 35 अंश आहे, तर त्याच कोनाचा पूरक कोण किती असेल? आता हा प्रश्न थोडा फिरवून विचारलेला आहे, पण घाबरण्याचं काहीच कारण नाही. हे सोडवण्यासाठी फक्त 2च पायऱ्या आहेत. पहिली पायरी, आपल्याला आधी तो मूळ कोण शोधावा लागेल. आपल्याला माहिती आहे कोटिकोणाची बेरीज 90 अंश असते, म्हणून आपण 90 मधून 35 वजा करू. उत्तर काय आलं? 55 अंश. आता दुसरी पायरी, या 55 अंशाच्या कोनाचा पूरक कोण शोधायचा. पूरक कोणांची बेरीज 180 अंश असते, म्हणून 180 मधून 55 वजा करून, आणि आपलं उत्तर आहे 125 अंश. सोपं होतं ना? एकदा का कोटिकोण आणि पूरक कोण यामधला फरक आणि प्रक्रिया समजली की असे प्रश्न अगदी सहज सुटतात. चला आता भूमितीला थोडा वेळ बाजूला ठेवून अंकगणिताकडे वळूया. हा विभाग पण तितकाच महत्त्वाचा आहे आणि यात काही ठराविक प्रकारचे प्रश्न हमखास विचारले जातातच. अंकगणितातला पहिला आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सरासरी. याचं सूत्र लक्षात ठेवणं खूप सोपं आहे. तुम्हाला ज्या संख्या दिल्या आहेत त्या सगळ्यांची बेरीज करा आणि त्याला एकूण किती संख्या आहेत त्याने भागा. हे सूत्र अनेक प्रकारच्या प्रश्नांमध्ये उपयोगी पडतं. आता एक असा प्रश्न बघूया जो परीक्षेत हमखास दिसतो, तो म्हणजे काम आणि वेळ यावरचा. प्रश्न असा आहे की 60 माणसं रोज 6 तास काम करून एक काम 56 दिवसात पूर्ण करतात, तर मग 40 माणसं रोज 7 तास काम करून तेच काम किती दिवसात पूर्ण करतील? असे प्रश्न बघायला अवघड वाटतात, पण याच्यासाठी एक जादुई सूत्र आहे.
M1 गुणिले D1 गुणिले H1 बरोबर M2 गुणिले D2 गुणिले H2. इथे M म्हणजे माणसं, D म्हणजे दिवस आणि H म्हणजे तास. दोन्ही बाजूंचं एकूण काम सारखंच असतं, त्यामुळे आपण हे सूत्र वापरू शकतो. आता आपल्याला फक्त दिलेल्या संख्या या सूत्रात टाकायच्या आहेत. पहिल्या गटासाठी काय आहे? 60 माणसं, 56 दिवस आणि 6 तास. आणि दुसऱ्या गटासाठी 40 माणसं, D2 दिवस जी आपल्याला शोधायचंय आणि 7 तास. आता फक्त D2ला एका बाजूला ठेवून बाकीची आकडेमोड पूर्ण करायची आहे. आणि हे सोपं गणित केल्यावर आपल्याला उत्तर मिळतं 72 दिवस. बघितला? एका सूत्रामुळे किती अवघड वाटणारा प्रश्न काही क्षणात सुटला. म्हणूनच योग्य सूत्र आणि पद्धती माहीत असणं खूप महत्वाचं आहे. अंकगणितात फक्त गणनाच नसते तर माहितीचं विश्लेषण करणंही महत्वाचं असतं. जसं की या बार चार्टमध्ये दाखवलं आहे. इथे तुमची आकडेवारी वाचण्याची आणि त्यातून योग्य निष्कर्ष काढण्याची क्षमता तपासली जाते. आपण भूमितीचा सिद्धांत बघितला, कोनांची आणि कामाची उदाहरणं सोडवली. आता या सगळ्याला एकत्र जोडून परीक्षेसाठीची एक पक्की विजयी रणनीती बनवूया. तर मग गणितात यशस्वी होण्यासाठी काय लक्षात ठेवायचं? 1. फक्त प्रश्न सोडवू नका, त्यामागचं का समजून घ्या. 2. महत्वाची सूत्र पाठ करा, पण ती कशी वापरायची हेही शिका. 3. भरपूर सराव करा, विशेषतः मागच्या वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचा. आणि 4. कोणताही अवघड प्रश्न लहान लहान सोप्या पायऱ्यांमध्ये विभागून सोडवा. या विश्लेषणाचा सर्वात महत्त्वाचा फायदा हाच आहे की आता आपल्याला फक्त उत्तरं माहीत नाहीत, तर उत्तरांपर्यंत पोचण्याचा मार्ग आणि त्या मार्गामागचं कारणही माहीत आहे. आणि हीच सखोल समज आपल्याला परीक्षेत इतरांपेक्षा एक पाऊल पुढे ठेवेल. तर आपल्या सगळ्यांच्या हातात आता एक ब्लूप्रिंट आहे. आता प्रश्न हा आहे की आपण यापैकी कोणत्या विषयावर सर्वात आधी प्रभुत्व मिळवणार आहोत? भूमिती की अंकगणित? आजच सुरुवात करा, कारण आपला विजय निश्चित आहे. परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा.